तुम्ही तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनातील फायनान्स तर मॅनेज करतच आहात. बट कॉर्पोरेटमध्ये गेल्यानंतर कसं करायचं? तर कॉर्पोरेटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंट हा सब्जेक्ट शिकावा लागतो. ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला काय टेक्निकॅलिटीज असतात, कशाप्रकारे बजेट मॅक्रो लेव्हलवरती मॅनेज करायचं असतं, कुठल्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतात, काय गोष्टी शिकायच्या आहेत त्याच्यामध्ये, इक्विटी आणि बरंच काही सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या ह्या सेशनमध्ये शिकायचं आहे. तर आजचा हा सेशन पूर्ण ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंट MBA सेमिस्टर 3 साठी हा सब्जेक्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, कसं शिकायचं आहे, सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर पुढे जाण्याच्या अगोदर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी, स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंट आपल्याला इन डिटेल स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. त्याच्या अगोदरच आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये कुठल्या बारीक गोष्टी आहेत, कुठले टॉपिक्स आहेत, कशाप्रकारे सिलेबस असणार आहे, ते सर्व गोष्टी आपल्याला इन डिटेल बघायच्या आहेत. तर सगळ्यात पहिला जो आहे तुमचा सेमिस्टर 3 मध्ये 302 सब्जेक्ट कोड आहे तुमचा आणि हे MBA फायनान्सवाल्यांसाठी कंपल्सरी सब्जेक्ट आहे. काय हो? हे कंपल्सरी सब्जेक्ट कोर आहे. याला स्किप करू शकत नाही. हे टॉपिक कंपल्सरी गरजेचंच आहे. सेकंड सेमिस्टरला तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंट शिकलात, तर त्याचा मोठा भाऊ हा ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. तर बघूया आपण पुढे काय-काय आहे याच्यामध्ये. आजच्या ह्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे स्पेशलायझेशनचं फोकस आहे. बघा कशाप्रकारे फायनान्शियल मॅनेजमेंटच्या प्रिन्सिपल्स आपल्याला बघायचे आहेत. कोर्सचे क्रेडिट किती आहेत? 3 क्रेडिट्स आहेत. तर ऑब्जेक्टिव्हज काय आहेत? इक्विप द स्टुडंट्स विथ ॲडव्हान्स फायनान्शियल डिसिजन मेकिंग टूल्स फॉर द कॉम्प्लेक्स सिनारिओ. बघा, बिझनेसमध्ये गेल्यानंतर, कॉर्पोरेटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॉम्प्लेक्स डिसिजन असतात. ना की सिंपल तुम्हाला ABCD दिले जातात आणि त्याच्यावरनं काय असतं, असं नसतं. तिथं कॉम्प्लेक्स डिसिजन मेकिंग असते आणि कॉम्प्लेक्स डिसिजन मेकिंग घ्यायची असेल तर ॲडव्हान्स गोष्टी शिकणं खूप गरजेचं असतं. तेच हे सब्जेक्ट आपल्याला शिकवण्याची काय करत असतं, संधी देत असतं. देन त्यामध्ये आपलं स्ट्रक्चर कसं असतं, काय नाही, आपलं हे इम्पॉर्टंट नाही आहे. बट आपल्याला काय हो, फोकस आहे ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंटचे सिलेबस काय, टॉपिक्स काय. तर पुढे जाण्याच्या अगोदर बघा, आपला स्वामी अकॅडमीमध्ये आपण ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंट बेसिक टू ॲडव्हान्स हे इन डिटेल आपण कव्हर करतो. याची 2 महिन्याची बॅच ही आपली स्टार्ट होणार आहे 10th ऑगस्टपासून. बघा, ज्यांना एनरोल करायचे ह्या बॅचमध्ये ते ऑलरेडी त्यांना माझा नंबर माहीतच आहे. परत एकदा नंबर देतो मी. ह्यावरती माहिती करा, तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल कशाप्रकारे कोर्स येणार. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर हे कोर्स तुम्ही घेऊ शकता स्वामी अकॅडमीमधनं. ठीक आहे. देन कोर्सचे फीचर्स वगैरे तुम्हाला इथे दिले गेलेले आहेत. QR कोड हे स्कॅन करून सुद्धा तुम्ही पुढील माहिती घेऊ शकता. चला, तर युनिट नंबर 1 जो आहे आपला कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग अँड व्हॅल्युएशन आहे. बघा, कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग आणि व्हॅल्युएशन काय असतं, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. बघा, एक तर रिस्ट्रक्चरिंग काय असतं आणि रिऑर्गनायझेशन काय असतं. देन फायनान्शियल डिस्ट्रेस आणि रिमेडीज काय. देन इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड. हे 3 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत इन डिटेल. मी ब्रीफमध्ये तुम्हाला सिलेबस सांगतोय, जेणेकरून तुम्हाला माहीत असावं की तुम्ही पुढे जाऊन काय शिकणार आहात ह्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये. देन सेकंड युनिट आहे तुमचा कॅपिटल स्ट्रक्चर अँड फर्म व्हॅल्यू. कॅपिटल स्ट्रक्चर आणि फर्म व्हॅल्यू शिकायची आहे. त्यामध्ये त्याचे थेरीज काय असतात, KPIs काय असतात, ॲडव्हान्स थेरीज काय असतात, हे सर्व गोष्टी आपल्याला सेकंड युनिटमध्ये दिले गेलेलं आहे. देन याच्यामध्ये न्यूमेरिकल आहेत का सर, ते न्यूमेरिकलचा टॉपिक आपण पुढे बघूयाचं आहे. ठीक आहे. देन थर्ड आहे कॅपिटल बजेटिंग अँड डिसिजन. बघा, तर इव्हॅल्युएशन मेथड्स कोणकोणते आहेत, IRR काय असतो, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स काय असतो, PI काय असतो, ऑलरेडी तुम्ही FM मध्ये बघितलं आहे. ठीक आहे. देन रिस्क अनालिसिस टेक्निक्स बघायचे, कॅपिटल रॅशनिंग आपल्याला बघायचं आहे थर्ड युनिटमध्ये. देन फोर्थ युनिट जो आहे तुमचा वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये आहे. वर्किंग कॅपिटल तुम्हाला माहितच आहे ऑलरेडी, करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपल्याला वर्किंग कॅपिटल भेटत असतं, जे की डे टू डे बिझनेसचे खर्च मॅनेज करण्यासाठी वर्किंग कॅपिटल लागत असतं आपल्याला. देन ह्याच्यामध्ये कोर कंपोनंट्स काय आहेत, क्रेडिट आणि फंडिंग स्ट्रॅटेजीज काय असतात, हे सर्व गोष्टी आपल्याला ह्या फोर्थ युनिटमध्ये शिकायच्या आहेत. देन आहे फिफ्थ युनिट. बघा, फिफ्थ युनिट आहे डिव्हिडंड पॉलिसी अँड फर्म व्हॅल्यू. याच्यामध्ये डिव्हिडंड डिसिजन्स कसे घेतले जातात, थेरॉटिकल मॉडेल्स आहेत का कोणकोणते. बघा, थेरॉटिकल मॉडेल्स आहेत, वॉल्टर मॉडेल आहे, गॉर्डन मॉडेल आहे, देन मॉडगिल आणि मिलर अप्रोच आहे. ठीक आहे. ह्याच्यावरती तुम्हाला 100% काय येतो, ह्यावरती न्यूमेरिकल्स येत असतात. देन शेअर होल्डर रिटर्न कशा प्रकारे काढलं जातं, हे गोष्टी आहेत. आता आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये न्यूमेरिकल किती आहे तो, तर न्यूमेरिकल आपल्याला 60% जे आहेत ते न्यूमेरिकल येणार आहेत आणि 40% हे आपली थेअरी येणार आहे. टोटल आपला 50 मार्क्सचा पेपर आहे. 50 × 60 किती हो, तर 30 मार्क्स तुम्हाला न्यूमरिकल येणार आहेत, 20 मार्क्स तुम्हाला थेअरी येणार आहे. तर अशा वेने आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. तर आपल्याला बघा, इथं दिलेलं आहे 60-40 रेशो आहे. याच्यामध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट अनालिसिस आहे, EVA कॅल्क्युलेशन आहे, PBT EPS अनालिसिस आहे, कॅपिटल बजेटिंग टेक्निक्स आहेत, वर्किंग कॅपिटल एस्टिमेशन आहे, रिसिवेबल मॅनेजमेंट आहे,
डिव्हिडंड मॉडेल्स, याच्यामध्ये तुम्हाला वॉल्टर मॉडेल, गॉर्डन मॉडेल आणि MM मॉडेल ह्याच्यावरती क्वेश्चन्स येत असतो. तर हे पूर्ण टॉपिक्स आपल्याला स्टेप बाय स्टेपमध्ये कव्हर करायचे आहेत आणि आपल्या स्वामी अकॅडमीमध्ये आपण हे सर्व टॉपिक स्टेप बाय स्टेप मेथडने बेसिक टू ॲडव्हान्स लेवलने आपण हे पूर्ण टॉपिक्स आपले स्वामी अकॅडमी फुल कोर्समध्ये घेऊन येत असतो. ठीक आहे. देन आपल्याला काय करायचं, स्वामी अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशनची लिंक टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटूनच जाईल. त्याचबरोबर माझा नंबरसुद्धा आहे तुमच्यासमोर. ते नंबर घेऊन तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. ॲज वेल एज ह्या पूर्ण कोर्सची डिटेल मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती सांगेनच. ठीक आहे. तर आपला कोर्स स्टार्ट होतोय 10th ऑगस्ट. कोर्सचा टायमिंग काय, शेड्यूल काय बघा. एव्हरी अल्टरनेट डे, मंडे, वेनसडे, फ्रायडे. आपल्याला हे 3 दिवस आपला क्लास असणार आहे. संध्याकाळी 7:30 ते 8:30च्या दरम्यान क्लास असणार आहे. टायमिंग आपण फ्लेक्झिबल आहे. इव्हिनिंगलाच टायमिंग असणारच आहे. याची फीस वगैरे तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल, खरंच इंटरेस्ट असेल तरच इंटरेस्टेड लोकांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. ॲज वेल एज हे ब्राउचर तुम्हाला भेटूनच जाईल. ठीक आहे. तर हे ब्राउचरमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. हे स्कॅन करून तुम्ही इथं डायरेक्टली ॲडमिशनसुद्धा घेऊ शकता. आणि त्याचबरोबर आपल्याला हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहेत. देन मॉक टेस्ट असणार आहे. देन PDF नोट्स भेटणार आहेत. देन डाऊट सेशनसुद्धा असणार आहेत. आपली बॅच हे 2 महिन्याची बॅच असणार आहे. स्पेशल अँड स्पेशल ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी आपण हे बॅच घेऊन येत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला, असेच बाकी सब्जेक्टसाठी सुद्धा आपण व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन टॉपिकसोबत, नवीन सब्जेक्टसोबत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट.